हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता बायोलॉजीचा बोर्डचा पेपर एकदम जवळ येऊन थांबलेला आहे. काही तासांमध्येच आपण बायोच्या पेपरला सामोरं जाणार आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला त्याची भीती पण वाटत असेल, पण मी परत एकदा क्लिअर करतो, घाबरण्यासारखं काही नाहीये. पॅनिक तुम्ही अजिबात व्हायचं नाहीये. तुम्ही जर पेपरच्या वेळेस पॅनिक झाले तर तुमच्याकडून सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे काही फायनल टिप्स माझ्या बाजूने मी तुम्हाला या सेशनमध्ये देतो आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या. सगळ्यात पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगेल की बरेच मुलं पेपरच्या वेळेस एक कॉमन मिस्टेक करतात, ती म्हणजे अशी की त्यांचं जे पेपर असतो त्याचं जे प्रेझेंटेशन असतं ते इतकं गच्चाळ असतं, इतकं गलिच्छ असतं की त्या पेपरकडे बघून तो चेक करायचा की नाही करायचा हा प्रश्न एक्झामिनर किंवा पेपर चेकरच्या मनामध्ये कदाचित उभा राहू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही पेपर हा एकदम व्यवस्थितपणे प्रेझेंट केला पाहिजे. पेपर प्रेझेंटेशन स्किल्स वरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आजच सकाळी मी तो अपलोड केला होता. मला माहिती आहे तुम्ही तो बघितला असेल, पण कदाचित तुमच्याकडून जर तो राहून गेला असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तो नक्की बघा. कारण की पेपर प्रेझेंटेशन हे पेपरसाठी फार महत्त्वाचं असतं. सो फायनल टिप्स मध्ये ही सगळ्यात पहिली टिप होती. 2 नंबरची टिप, आतापर्यंत आपली जी काही बायोची स्ट्रॅटेजी होती त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही जर अभ्यास केला असेल तर नक्कीच या मुलासारखं पेपरमध्ये तुम्ही विनर असल्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. खात्री ही आहे की आज टेन्शन येतंय, आज थोडी भीती वाटते, पण बाळांनो तुम्हीच पेपर देऊन आल्यानंतर मला पहिला मेसेज हाच करणार आहे की सर पेपर 1 नंबर गेला. मला पूर्ण खात्री आहे, पूर्ण आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे की तुम्हाला पेपर चांगलाच जाणार आहे. पण तरी सुद्धा काही फायनल चेक पॉइंट्स आहेत, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सांगून देतो. जर काही त्यातले राहिले असतील तर फटाफट कंप्लीट करून टाका. सगळ्यात पहिला चेक पॉइंट असा की आपण सुरुवातीपासूनच आपली ही स्ट्रॅटेजी ठेवली आहे की जे बायोचे 15 चॅप्टर्स आहे त्यातले आपल्याला हे 10 चॅप्टर्स परफेक्ट करायचे होते. आता मला माहिती आहे तुम्ही ते केले असतील, आणि जर केले नसतील तर जे कुठले राहिलेले असतील ते पहिले परफेक्ट करून टाका. त्याच्यानंतर जे उरलेले 5 चॅप्टर्स आहेत हे 5 चॅप्टर सुद्धा तुम्हाला परफेक्टच करायचे. पण सपोज वेळ कमी आहे, आपल्याकडून इतकं वाचलं जात नाहीये, तर मी तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन काय सांगितला होता की या 5 चॅप्टरचे ऍटलिस्ट प्रत्येक चॅप्टर मधून 5 किंवा 6 तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे टॉपिक्स प्रिपेअर करून जा, ज्याला आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणू शकतो. इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट मी तुम्हाला माझ्या ऍप्लिकेशन मध्ये पीडीएफ मध्ये दिली होती, तिथून तुम्ही त्याचे क्वेश्चन्स करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट डायग्रामची लिस्ट पण दिलेली आहे. सर्व डायग्राम झाले आहेत का ते एकदा नक्की चेक करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, राईट, बऱ्याच वेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे रिपीट होतात. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी मी 4 क्वेश्चन पेपर्स पण टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड केलेल्या होत्या. त्या एकदा तुमच्याकडे नसतील तर डाउनलोड करून एकदा बघून घ्या, तुमची नजर त्याच्यावरून फिरवून घ्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये नेमकं काय काय क्वेश्चन्स विचारलेले आहेत एकदा क्रॉस चेक नक्की करा. त्यासोबतच मी डिफरन्स बिटवीन वाले क्वेश्चन्स असतील, मॅच द कॉलम वाले क्वेश्चन्स असतील किंवा चार्ट बेस्ड क्वेश्चन म्हणजे तेच क्वेश्चन्स आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन, त्यासोबतच व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स चे 4 लाईव्ह सेशन्स घेतलेले आहेत. हे तुम्ही जर बघितले नसतील, ते क्वेश्चन्स केले नसेल तर ते नक्की करा. कारण की हे तिघं मिळून तुम्ही जर बघितलं तर कमीत कमी 10 मार्क्स तुमचे त्या ठिकाणी फायनल होण्याला तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. फायनल 10 मार्क्स कमीत कमी सांगतो, जास्तच मिळतील पण कमीत कमी 10 मार्क्स तर कुठेही गेलेले नाही, राईट. हे पण एकदा क्रॉस चेक करा. आणि एक्झरसाइजचे क्वेश्चन्स हे फक्त गो थ्रू करा, किंवा तुम्ही याच्या अगोदर काही वाचलेले असतील तर ते परफेक्ट करा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट इज द रिव्हिजन. सगळ्या गोष्टींची आपल्याला रिव्हिजन करायची आहे. मी काल पण सांगितलं की पेपरच्या अगोदर 12 तास ते 14 तास अगोदर आपल्याला आपलं रीडिंग स्टॉप करायचंय. नवीन काहीही रीड करायचं नाहीये. शेवटच्या 12 ते 14 तासामध्ये फक्त आणि फक्त जे काही मागच्या 3-4 दिवसात आणि मागच्या वर्षभरात आपण रीड केलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची असते. रिव्हिजन केल्याने आपले सर्व टॉपिक्स एकदम परफेक्ट होतात. क्लिअर, राईट. पुन्हा एकदा सांगतो, आत्मविश्वासाने पेपरला सामोरं जा, घाबरू नका. हे चेक पॉइंट्स होते, हे कन्फर्म करून घ्या. हे फटाफट आज दिवसभरात कंप्लीट करा आणि मगच पेपरला सामोरं जा. बघा पेपरला 70 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळतात की नाही मिळत. थेरी पेपर 70चा आहे मला माहिती आहे, पण ओव्हरऑल 100 मार्क्सचा स्टोरी आहे ना, तर 100 पैकी 70च्या पुढेच तुम्ही जाणार. कमीत कमी सांगतोय, जास्तीत जास्त तर माझी इच्छा आहे की 100 पैकी 100 मिळाले पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. माझ्या बाजूने बेस्ट विशेष तुम्हाला आहेत. अजूनही काही विद्यार्थ्यांचे समजा काही टॉपिक्स राहून गेले असतील, यापैकी जर ते काही असतील त्यांचे फ्री रिव्हिजन लेक्चर्स ऑलरेडी यूट्यूबला अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. HSC बोर्ड 2024 नावाने आहे.
राईट. त्याच्या व्यतिरिक्त हा आपला MST CETचा क्रॅश कोर्स आपण येत्या 7 मार्च पासून माझ्या ऍप्लिकेशनवर सुरू करतो आहोत. तुम्ही तो जॉईन करू शकता. त्यासाठी माझं ऍप्लिकेशन डाउनलोड नक्की करून घ्या. प्ले स्टोअरला ते अवेलेबल आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, किंवा सेम कोर्स तुम्ही वेबसाईटवर सुद्धा जाऊन घेऊ शकता. प्राइस तुम्हाला इथे दिलेली आहे, परचेस करा. रेकॉर्डेड पण कोर्स, सेम कंटेंट तुम्हाला भेटून जाईल, फक्त रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. MCQ बॅच आणि टेस्ट सिरीज वाल्या बॅच वाला कोर्स सुद्धा आहे. पुन्हा एकदा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, कारण की बोर्ड परीक्षा संपल्यानंतर MST CET साठी सुद्धा मी तुम्हाला अशाच पद्धतीने एकदम व्यवस्थित गाईड करणार आहे. तिथे माझ्या सर्व सेशनच्या लिंक तुम्हाला भेटून जातील. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. बाय.